VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे उपाध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत गुरुदेव मिलिंदनाथ. नमस्ते मिलिंद दादा. नमस्कार. मागच्या भागात तुम्ही सांगत होतात की श्री सिद्धशिव गोरक्षनाथ तुमच्याशी बोलले, त्यानंतर नेमकं काय घडलं? तर नाथ बोलतात की ते डिजिटलच्या पलीकडे, डिवाइन डिजिटल असं म्हणू आपण त्याला. तर त्यांनी ते तिकडनं सांगितलं, तो हे व्हायब्रेशन माझ्या मनाने कॅच केलं, कारण ती पण त्यांचीच कृपा. करेक्ट. त्यांनी सांगितलेलं मला ऐकू येणे, माझ्यापर्यंत येणे, मला कळणे आणि मी त्याप्रमाणे वागणे, हे सगळं कृपेनेच घडतं. बरोबर. नाथ गाणं देतात. आता माझ्या मनामध्ये गाणं उमटण्याची प्रोसेस होते. ते ऐकू येतं म्हणजे मनात आत उमटतं आणि ते समजतं. प्रोसेस समजतं. अनेक वेळेला आता मी राहायला कोथरूडमध्ये आहे आणि शिवाजीनगरला माझा ऑफिस स्टुडिओ आहे. तर नदीकाठावरनं जात असताना नदीकाठ सुरू झाला की गाणं येतं. अशी अनेक गाणी मला नदीकाठानी जाताना, काठ सुरू झाला आणि तिकडे ऑफिसच्या तिथे पोचायच्या अलीकडे मला गाणं संपूर्ण आलेलं असतं. 2 कडव्यांचं, 3 कडव्यांचं, 5 कडव्यांचं चालीसहित. आणि मग ते मोबाईलवरती एका हाताने मोबाईल धरायचं, रेकॉर्ड करायचं. ही प्रोसेस असतेच, अजूनही चालते. त्याच्यामध्ये वन लायनर्सचं ज्ञान असतं. छोट्या छोट्या वाक्यांमधून इतकं गहन ज्ञान देतात की ते वाक्य घेऊन मी 8-8 तास, 2-2, 3-3 दिवस बोलू शकतो. एवढं त्याच्यामध्ये पॉवर पॅक्ट असतं. असं बरंच काय काय गाण्यांच्या माध्यमातून. दीज आर मेडिटेशनल सॉंग्स किंवा वन लायनर्स आहेत ते, जिथनं ज्ञान मिळतं. आपल्याला कसं छोटंसं वन लायनर घेऊन आपण आपल्याबरोबर जर राहिलो सतत, तर आपण खूप आपल्यामध्ये बदल घडवू शकतो. त्यांनी वाक्य सांगितलं, मला आठवलं की हर सांस विवेक के साथ लेना. बापरे, किती सुंदर वाक्य आहे ना. श्वास सुरू झाला की तिथे विवेक प्रेझेंट असलाच पाहिजे. हे फक्त पाळलं तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण विवेकाने जगू. अगदी सत्य गोष्ट आहे. ओके नाही. आणि नाथगीतेमध्ये एक भाग होता की विवेकाने तुम्ही जगलात तर तुम्ही विवेक परिपक्व जसा होईल तसं तुम्ही परम तत्वापर्यंत पोहोचाल, असा मेसेज त्या नाथगीतेमध्ये सांगितलेला होता. मृत्यू पंथाला लागलेला मनुष्य असेल, त्याला जाणीव होते की अरे आपण किती आयुष्य वाया घालवलं. ओके नाही. पण जो मृत्यू पथावर आपण चाललेलो आहोत याची जाणीव ज्याला असते, तो सतत विवेकानेच वागत असतो आणि परमतत्वापर्यंत आपल्याला पोचायचं या जाणीवेत राहतो. तर मृत्यू पंथ आणि मृत्यू पथ, जन्माला आल्यापासून आपल्याला याची जर जाणीव असेल की आपण चालतोय, मृत्यू पथ आहे, त्या दिशेनेच चाललो आहोत. बरोबर. तर आपला प्रत्येक क्षण आपण विवेकाने वागू, परमतत्वाच्या प्राप्तीच्या दिशेने, आत्मज्ञानाच्या दिशेने जाऊ. आणि मग संसारात आहोत तर संसार करायचाच आहे, त्याच्यात सुख दुःख येणार आहेत, चांगल्या वाईट घटना घडणार आहेत, हे सगळं होणारच आहे. त्याचे हाईज असतील, लोज असतील, एक्स्ट्रीम असेल, ओके नाही, हे सगळं घडणारच आहे. सगळ्या बाबतीत घडतं. समुद्राच्या लाटा काय एकाच उंचीच्या सारख्या आहेत, छोट्या मोठ्या, अति उंच, सुनामी, हे सगळं जसं घडतं तसंच या भवसागरात आहे. तर ह्याची जाणीव जर करायची असेल तर हर सांस विवेक के साथ लेना. तर अशा छोट्या छोट्या वन लायनर्स ते देतच असतात. आणि आता सुद्धा मी जे बोलतोय किंवा सेशन्सना बोलतो ते सुद्धा माझा मी काही अभ्यास केलेला नसतो त्याचा, किंवा कुठले रेफरन्स घेतलेले नसतात. ते बोलतच असतो. मग नाथ बोलत असतात, देणारे ते असतात, मी फक्त स्पीकर म्हणून काम करतो किंवा गायक म्हणून माझा कंठ वापरला जातो आणि ते त्याच्यातनं त्या व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी ज्या डिवाइन आहेत त्या तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. आणि ह्याची जाणीव माझ्यामध्ये सतत असल्यामुळे मी जमिनीवरती असतो. माझं अस्तित्व किंवा ज्याला आम्ही अवकात म्हणतो नाथ संप्रदायात, ते काय आहे तर
वाळूने भरलेल्या समुद्र किनाऱ्याच्या ज्याचा अंत नाही त्यातला एक वाळूचा कण म्हणजे मी असेल, तर परमतत्व किंवा नाथ जे आहेत ते तो अनंत वाळूंनी भरलेला समुद्राचा किनारा. तर ही जाणीव आपल्याला जे लोक साधना करतात त्यांच्यामध्ये आतून जागृत करण्याचं काम करतं. बाह्य गोष्टींचा इथे काही संबंध नाही, गरजही नाही, सगळं आंतरिक प्रोसेस आहे. म्हणून मला ही साधना जी अत्यंत आवडली आणि प्रिय झाली आणि आज 14-15 वर्ष झाली या साधनेमध्ये अकंठ बुडालेलो आहे, ती अर्थात त्यांची कृपा आहे. आणि याच्यामध्ये आपण काही नाही करायचं आहे, करून घेणारे ते आहेत. आपण फक्त एकच करायचं आहे की सगळं बाजूला ठेवून समर्पण करायचं आहे. किती अवघड गोष्ट आहे. म्हणजे म्हणायला गेलं तर आता तुम्ही त्या पदापर्यंत पोचलेलाच आहात म्हणून तुमच्यासाठी ते शक्य आहे, पण सामान्य माणसासाठी समर्पण ही खूप अवघड गोष्ट आहे. खरं सांगू का, ती तशी नाही आहे. पण आपल्याला एखादी गोष्ट शिकवलीच गेली नाही किंवा ती आजूबाजूच्या लोकांनी कधी प्रॅक्टिस करताना आपण फारशी बघितलेली नाही आणि आपणही प्रॅक्टिस केली नाही, तर ती आपल्याला अवघड वाटते. अगदी बरोबर आहे. हे संस्कार खरं लहानपणापासूनच व्हायला पाहिजेत. मिलिंद दादा, या संदर्भात तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं? खूप छान वातावरण होतं. एकतर आम्ही देववाडा जो आमचा शिवाजीनगरला तिथे एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होतो. माझे वडील आणि बाकीचे 5 भाऊ. एवढं मोठं कुटुंब होतं. आमचा मोठा वाडाच होता, अजूनही आहे. जे आमच्या काकू सगळ्यांच्या बायका, त्यांची मुलं, येणं जाणं प्रचंड होतं आमच्याकडे. तर जवळजवळ 40 लोकांच्या कुटुंबामध्ये आमचं राहणं होतं. माझे वडील वकील होते, त्यामुळे त्यांच्याकडे पक्षकार यायचे सगळ्या जाती धर्माचे. आणि आमच्याकडे 24 तास खाण्यासाठी आणि चहासाठी स्वयंपाकघर चालूच असायचं. आलेल्या प्रत्येकाला खायला प्यायला घालायचं, हे आमच्याकडे लहानपणापासून मी बघितलेलं आहे. पद्धतच होती. तर ते चांगवळणी पडलं. माझे वडील म्हणजे गजानन देव, ते अतिशय मोकळ्या विचारांचे होते. त्यामुळे आम्हाला कधी असं ते रागवलेत किंवा त्यांनी मारलंय असं कधीही झालं नाही. अतिशय प्रेमाने वागवलं. कडक होते शिस्तीने, पण आम्हाला कधी त्यांनी घाबरवलं नाही. आणि आई माझी अतिशय साधी भोळी. कुणी तिच्याकडे रडत आलं की त्याला कमरेचं काढून देणं म्हणतो ना, तसं काढून देईल. जे काय तिची मदत करणं शक्य आहे ते ती करेल, अशी तिची पहिल्यापासूनची मानसिकता असल्यामुळे ते पण आम्ही बघितलेलं आहे. अनेक पक्षकार शेतकरी होते, तर अनेकांच्या केसेस बाबा अगदी फ्रीमध्ये करून द्यायचे, कारण त्यांच्याकडे काही देण्यासाठी नसायचं. आणि आमच्या आजूबाजूला अनेक अशी लोक होती की ज्या बायकांना काही आर्थिक अडचण असेल तर आई उचलून द्यायची, त्यांच्यासाठी धान्य भरायची, त्यांना साडी चोळी द्यायची. वर्षानुवर्ष हे दोन्ही संस्कार माझ्यावर नकळत झाले माझ्या लहानपणामध्ये. आणि सगळी भावंड होतो, 15 भावंड तरी आम्ही होतो एकत्र राहणारी. त्यामुळे असे भावंडांमध्ये लहानाचे मोठे कधी झालो कळलंच नाही. घरामध्ये माझी आजी आणि माझे काका हे अतिशय आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. तसे माझे सगळेच काका गणपती भक्त. आम्ही मोरया गोसावींचे वंशज. मोरगावचा गणपती, चिंचवडचा गणपती, थेऊरचा गणपती आणि अष्टविनायक हे आमची आराध्य दैवत आहे. त्यामुळे आमचे सगळेच काका गणपतीला मानणारे होते. माझे वडील कधी आध्यात्मिक किंवा धार्मिक असे नव्हते. नमस्कार करायचे, समाजकार्य करणे, लोकांची दुःख दूर करणे, त्यांना जी काही मदत करता येईल निरपेक्ष, काही त्यांच्याकडनं त्याच्या बदल्यात घ्यायचं नाही, अशाच प्रवृत्तीने ते वागत होते. म्हणजे वेगळ्याच पद्धतीने ते आध्यात्मिकच होते, म्हणजे असं म्हणता येईल. आजी आमची अत्यंत कडक. त्यांची सगळी मुलं म्हणजे माझे सगळे काका अतिशय घाबरायचे तिला, कारण ती कर्तृत्ववान होती. आपण जे जुन्या कथा कादंबऱ्यांमध्ये कर्तृत्ववान म्हातारी म्हणतो ना, की जी तरुणपणापासून सगळं घर सांभाळते आणि सगळ्या समाजात तिच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांना मदत करणे, हे सगळं बाळकडू या सगळ्या काकांना वडिलांना तिच्याकडून मिळालं. आजोबा अतिशय साधे सरळ आणि संसारी माणूस होते. तर ही आजी माझी अतिशय दत्त भक्त होती, गणपती भक्त होती. आणि तिच्यामुळे माझा एक काका ज्याला बगाराम म्हणायचे, तो पण लहानपणापासून संन्यासी झाला. पुढे त्यांनी दत्त महाराजांची भक्ती केली. मग आमच्याकडे गुळवणी महाराज यायचे, गुळवणी महाराजांची दीक्षा घेतली. हो, घरी यायचे. मला आठवते मी लहान असताना गुळवणी महाराजांच्या अंगा खांद्यावर बसलेलो, खेळलेलो. हो, त्यांची ती काळी टोपी,
कोट आणि पांढरा शर्ट आणि पांढरं धोतर, असं मला अगदी आठवतं. हा हा हा. माझ्या आजीनी आणि काकांनी त्यांची दीक्षा घेतलेली होती. ते आमच्याकडे नेहमी यायचे, पण तेव्हा काहीच कळत नव्हतं, खूपच लहान होतो मी, अगदीच लहान. पण हे मला सौभाग्य मिळालं की अशा संत दैवी माणसाचा हात माझ्या डोक्यावरनं फिरला, हा हा हा. जो पुढच्या प्रवासासाठी आशीर्वादच होता. माझी आजी आणि काका अतिशय कर्मठ होते, म्हणजे सिद्धांतवादी होते. पूर्वीच्या लोकांचं तुम्हाला माहितीच आहे की देवपूजा झाल्याशिवाय पाणी पण प्यायचं हो, हो, हो. नाही, आंघोळ केल्याशिवाय, पूजा केल्याशिवाय पाणी पण प्यायचं नाही. बरोबर. सोवळ्या ओळ्यामध्ये स्वयंपाक करायचा. सगळे सण वार व्रत वैकल्य अगदी जिकिरीने पाळायची. दत्ताची भक्ती आणि गुळवणी महाराजांच्या दीक्षेने मिळालेली साधना असं करत असताना एक मला प्रसंग आठवतो. आमच्या शेजारी आमच्या भिंतीला भिंत लागून आमच्या यमुनाबाई बनकर म्हणून राहायच्या. हा. त्यांच्या 9व्या वर्षी ते लग्न करून आल्या इथे आणि मग त्या आमच्याकडे काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि तेव्हापासून त्या आमच्या घरातला एक भाग बनूनच, म्हणजे फॅमिली मेंबर बनूनच त्या राहत होत्या. त्यांचा संसार चालवण्यासाठी जी काही मदत असेल, अन्न वस्त्र निवारा, ते जे काही पैसे देणं आहे ते सगळं माझी आजी आणि माझे वडील आणि बाकीचे काका करायचेच. आमच्याकडे एक तांब्याचा पूर्वी बंब असायचा, पितळ्याचा आणि तांब्याचा असं. तर सगळ्यांच्या आंघोळी तिथेच व्हायच्या. तर त्याची राख भांडी घासायला म्हणून तिला दिली जायची. तर त्या बंबाला हात लावायचा नाही, नाहीतर काहीतरी त्रास होईल असं असायचं. तर बाकी काही नसायचं, सगळ्या घरामध्ये ती अगदी मुक्त वावरायची, सगळीकडे खायची प्यायची, अगदी तिची मुलं म्हणजे माझी बहिणी, असंच आमचं अगदी नातं होतं. तर एक दिवस असं झालं की काय त्यांना कळणार आहे काकांना, म्हणून तिने बंबाच्या खाली राख जमा करण्याचं एक स्टँड असायचं, ते ओढला, त्याच्यातनी राख घेतली पटकन, कारण की कोणी नव्हतं राख द्यायला तेव्हा, आणि तिने ते सगळं सरकवून ठेवलं गुपचुपीत आणि तिची भांडी घासायला लागली. इकडे माझा काका बसलेला होता साधनेमध्ये आणि अचानक त्याला श्वास लागला, अस्वस्थ झाला, त्याला श्वास घेता येईना. त्या अवस्थेमध्ये डोळे बंद होते आणि तो गडबडा लोळायला लागला. त्याचा आवाज ऐकून आजी धावत आली, सगळेजण धावत आले. ते म्हणजे काय झालं काय झालं, बंबाला हात लावलाय तिने, बंबाला हात लावलाय असं त्यांनी डोळे मिटलेल्या अवस्थेत सांगितलं. तो जिथे बसला होता तिथून बंब दिसणं शक्य नव्हतं, कोणी काय घेतलं हे कळणंही शक्य नव्हतं आणि तो साधनाच करत होता, त्यामुळे त्याला हे काही कळायचं कारण नव्हतं. पण तिने ते राखेच्या स्टँडला हात लावला आणि त्यांनी काय प्रोसेस झाली मला माहिती नाही, मी तर खूप लहान होतो, पण त्याला ते आतून कळलं की असं असं झालं आणि त्यांनी मला त्रास झाला. मग तिला पटकन बोलवलं आणि तिने सांगितलं हो मी हात लावला, कोणी नव्हतं आणि मला भांडी घासायची होती म्हणून मी राख घेतली आणि ते केलं, तर मग मी क्षमा मागते असं त्यांनी सांगितलं. नंतर मग त्याचा श्वास पुन्हा नॉर्मल झाला. ही घटना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. अशा वातावरणामध्ये मी लहानाचा मोठा होत असताना पण मला ती जाणीव होती की अरे हे असं होतंय आणि हे असे प्रसंग घडले तर ते मला काही चुकीचं वाटायचं नाही, म्हणजे हा असं होऊ शकतं असं वाटायचं म्हणजे त्यावेळेला. हा अनुभव खरंच वेगळा आहे. काय काही गोष्टी या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे असतात नाही का. अध्यात्माच्या अज्ञात प्रवासात तुमच्या आयुष्यात घडलेल्या अशा प्रकारच्या काही घटना आम्हाला विचार करायला भाग पाडतात हे नक्की. श्रोते हो, आज आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. श्रोते हो, आमच्या सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कामाला आपणही आर्थिक हातभार लावू शकता. त्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. विशेष आभार प्रकाश पुरंदरे, माधुरी कुलकर्णी. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल, आमचं फेसबुक अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.